नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. अजून काही प्रॉपर्टीज आहेत. ह्या त्या दोन प्रॉपर्टीज आहेत टॅन इन्व्हर्सच्या. त्या स्टेटमेंट म्हणून आपण इथे प्रूव्ह करणार आहोत. तर ते स्टेटमेंट काय आहे? फॉर x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 प्रूव्ह दॅट फर्स्ट टॅन इन्व्हर्स ऑफ x प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy where xy लेस दॅन 1 प्रॉडक्ट ऑफ xy लेस दॅन 1 असेल तर and is equal to pi plus tan inverse of x plus y upon 1 minus xy if xy greater than 1 असे स्टेटमेंट आहे. सो ह्या स्टेटमेंट साठी दोन आहेत. कंडिशन वाइज ही दोन स्टेटमेंट्स येतात. and second statement is tan inverse of x minus tan inverse of y is equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy ला काही कंडिशन नाही. सो ही जी दोन स्टेटमेंट आहे ती कंडिशन xy ग्रेटर दॅन 1 और xy लेस दॅन 1 याच्यावर डिपेंड आहे की काय स्टेटमेंट इथे येईल, म्हणजे ते कोणत्या इंटरवल मध्ये येईल. कुठल्या इंटरवल मध्ये व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात, काही इंटरवल मध्ये निगेटिव्ह असतात. टॅनच्या हे आपण माहिती आहे, आता ग्राफ तुमच्या डोळ्यासमोर असेल. सो तो टॅनचा ग्राफ जो आहे तो व्हिज्युअलाइज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या इंटरवल मध्ये टॅनच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात, कुठल्या इंटरवल मध्ये निगेटिव्ह असतात वगैरे. त्यावरून हे दोन स्टेटमेंट प्रूव्ह होणार आहेत. तर इन जनरल आपण थोडंसं स्टेटमेंट जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे फर्स्ट ती इन्फॉर्मेशन यूज करून काही कॉमन स्टेटमेंट येते का ते आपण बघणार आहोत. आणि मग त्या स्टेटमेंटवर या कंडिशन जर अप्लाय केल्या तर असे डिफरंट स्टेटमेंट काही फॉर्म होत आहेत का ते आपल्याला इथे आता प्रूव्ह करायचं. सो इन जनरल कॉमन काही येते का आपण बघू. त्याआधी आपण टॅन इन्व्हर्सचा जो ग्राफ आहे तो थोडासा इथे डोळ्यासमोर ठेवूया की 0 ला टॅन इन्व्हर्स 0 होतं, इथे π/2 असेल, इथे -π/2 असेल आणि इकडे पुढे पाय असेल. तर तो ग्राफ कसा असतो, तर π/2 ला इन्फिनिटीकडे जातो. सो इन्फिनिटीकडनं तो असा 0 ला येतो आणि -π/2 ला अगेन इन्फिनिटीकडे येतो. तसंच तिकडनं तो पाय ला 0 ला येतो आणि मग पायकडनं असा परत π/2 ला इकडे इन्फिनिटीकडे जातो. तसंच इथे असणार आहे, हा इथून असा -π/2 च्या इथून येतो आणि ह्या इथल्या -π ला 0 होतो आणि पुढे इन्फिनिटीकडे. तर हा सगळा ग्राफ तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपल्याला ग्राफ डोळ्यासमोर असेल तर कुठल्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, कुठे निगेटिव्ह आहेत ते लगेच तिथे लक्षात येईल ग्राफ बघून. सो आपण टॅन इन्व्हर्स एक्स आणि टॅन इन्व्हर्स वाय ही लेफ्ट साइड आहे ती कन्सिडर करूया, काहीतरी वेगळ्या व्हॅल्यूज त्यासाठी कन्सिडर करू. मग इन्व्हर्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अप्लाय केल्या तर ते आयडेंटिटी फंक्शन होतं वगैरे ते थोडंसं घेणार होतं. सो कॉमन काही येते का बघूया. सो कन्सिडर सपोज tan inverse x is equal to some alpha and tan inverse y is equal to some beta. आता याच्या टॅन जर ऑपरेट केलं दोन्ही साईडला तर आपल्याला माहिती आहे टॅन आणि टॅन इन्व्हर्स आयडेंटिटी होतं आणि फक्त जो अँगल असेल तेवढाच इथे राहतो. सो टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स मीन्स दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा. हे आता सिंपल आहे. टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स त्यामुळे हे x झालं आणि टॅन अल्फा इथे राहिलं अँड y इज इक्वल टू टॅन बीटा. But given that x and y greater than 0, but कॉमनच दिले सगळ्याला x y greater than 0 आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. x आणि y पॉझिटिव्ह असतील तर tan अल्फा आणि tan बीटा मस्ट बी पॉझिटिव्ह. बट tan अल्फा आणि tan बीटा पॉझिटिव्ह असतील म्हणजे tan ऑपरेट केल्यानंतर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतात असं आपल्याला जर असेल म्हणजे तर ते अल्फा आणि बीटा कुठल्या इंटरवल मधले असले पाहिजेत. ग्राफ बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. आपण फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यूजचा कन्सिडर करतोय. सो -π/2 to π/2 किंवा 0 to π एवढाच फक्त जो काही डोमेन येतो आपण कन्सिडर करतोय, कारण इन जनरल बघितलं तर तो रिपीट होतो आणि मग इन्फायनाइट टाइम तेच रिपीट होणार आहे. सो आपण इथे बघितलं तर 0 to π/2 हा जो इंटरवल बघितला तर ह्या इंटरवल मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह दिसत आहेत. या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. -π/2 to 0 साठी या सगळ्या निगेटिव्ह येतात. अगेन π/2 to π हा जो इंटरवल आहे त्याच्यासाठी निगेटिव्ह व्हॅल्यूज येतात टॅनच्या. त्यामुळे 0 to π/2 मध्ये अल्फा आणि बीटा काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. अँड टॅन अल्फा टॅन बीटा ते पण काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार. बिकॉज एक्स अँड वाय ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असं स्टेटमेंटला मेन म्हणजे कॉमन पॉईंट हा दिलेला आहे. एक्स वाय ग्रेटर दॅन 0 हे पॉझिटिव्ह असले पाहिजे, म्हणून टॅन अल्फा टॅन बीटा पॉझिटिव्ह झाले. पण टॅन अल्फा टॅन बीटा इथे असणार व्हॅल्यूज कुठेतरी ह्या कर्ववर, म्हणून मग अल्फा बीटा कुठे येणार त्या 0 to π/2 या इंटरवल मध्ये येणार. त्यातला 0 इन्क्लुडेड असतो, π/2 नाही, कारण π/2 ला आपण व्हॅल्यू नाही काढू शकत, ती इन्फिनिटी येते ना. सो देअरफॉर अल्फा अँड बीटा मस्ट बी इन बिटवीन 0 to π/2. देअरफॉर 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन
π/2 and 0 less than or equal to बीटा less than π/2. या दोन व्हॅल्यू या दोन इंटरवलच्या मध्ये येतात. तर अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू कुठे येईल मग? कारण 0 to π/2 मध्ये अल्फा आहे, म्हणजे सपोज इथे कुठेतरी अल्फा आहे आणि इथे कुठेतरी बीटा आहे. तर अल्फा प्लस बीटा या दोन व्हॅल्यूंची जर ऍडिशन केली तर ती ओनली 0 to π/2 मध्ये राहील. याची काही गॅरंटी आहे का? π/2 एकाची व्हॅल्यू असेल आणि एकाची π/4 असेल तर π/2 प्लस म्हणजे π/2 पेक्षा जस्ट कमी इथे इथे पॉईंट आणि हा इथे पॉईंट, या दोन पॉईंटची जर ऍडिशन केली तर अर्थातच एक्सीड होणार आहे π/2 च्या. पण कुठपर्यंत एक्सीड होणार आहे? तर अप टू पाय पर्यंतच फक्त एक्सीड होईल, त्याच्या पुढे जाणार नाही अल्फा आणि बीटा. कारण आपल्याला पुढे ह्या लेफ्ट साइड आपण काय कन्सिडर करायची ती लक्षात ठेवा की tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y त्या दिशेला जायचंय आपल्याला. त्यामुळे अल्फा प्लस बीटा असं काय आहे किंवा ते कुठल्या इंटरवल मध्ये येतं किंवा त्याची काय व्हॅल्यू असेल हे थोडं कन्सिडर करावं लागेल. सो अल्फा आणि बीटा जर 0 to π/2 असतील तर ह्या दोन्ही ऍड केल्या तर त्या 0 to π मध्ये जाणार आहेत. आणि अगदी सिंपल बघायचं झालं तर हे दोन इंटरवल आहेत, तर ह्या दोन इंटरवलची सपोज ऍडिशन केली, जसं लेफ्ट साइड मध्ये राईट साइड मध्ये असं ऍडिशन केली की आपल्याला काय मिळेल? दॅट इम्प्लाइज 0 0 मध्ये ऍड केला लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा बीटा मध्ये ऍड केला अल्फा प्लस बीटा लेस दॅन π/2 मध्ये ऍड केला म्हणजे लेस दॅन π/2 प्लस π. सो 0 to π मध्ये अल्फा प्लस बीटा लाय होणार आहे. सो हा इंटरवल येणार आहे 0 to π. त्याच्यात मग काही व्हॅल्यूज टॅनच्या पॉझिटिव्ह असणार आहेत आणि काही व्हॅल्यूज टॅनच्या निगेटिव्ह असणार आहेत. कारण आता अल्फा प्लस बीटा कुठे लाय होते तर 0 to π मध्ये लाय होते. आता आपल्याला मागचे काही फॉर्म्युले दाखवायला लागतील. tan a प्लस बी हा फॉर्म्युला आठवतोय का सर? tan a प्लस बी हा जो फॉर्म्युला आहे तो अल्फा प्लस बीटा वर जर अप्लाय केला आपण, सपोज सो कन्सिडर tan ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, सो tan अल्फा प्लस बीटा जर फॉर्म्युला काय असतो? tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस ते आहे ना. सो इज इक्वल टू tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन, ते स्टेटमेंट तसं डायरेक्ट सिंपल आहे, फक्त या कंडिशन आल्या तर त्या वेगळे स्टेटमेंट येतात, तेवढंच आपल्याला मेन प्रूव्ह करायचं. 1 मायनस tan अल्फा tan बीटा. आता आपण बघितलं तर इथे आपण x इज इक्वल टू tan, y इज इक्वल टू tan घेतलं. तर x y इथे जर व्हॅल्यूज घातल्या तर आपल्याला मिळेल दॅट इम्प्लाइज tan ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ते इन जनरल स्टेटमेंट येते, पण म्हटलं तसं कंडिशन साठी काय येतं ते आपण पुढे बघणार. इथे काय आहे? अल्फा प्लस बीटा हे रिस्ट्रिक्टेड आहे. अल्फा प्लस बीटा कसे आहेत? अल्फा प्लस बीटा 0 to π मधले आहेत आणि सेपरेटली अल्फा आणि बीटा 0 to π/2 मधले. हे तेवढं लक्षात ठेवायचं. कंप्लीट आर वर ह्या प्रॉपर्टीज नाही फॉलो होत. आता एक दोन्ही ठिकाणी जर tan इनवर्स ऑपरेट केलं तर काय मिळेल आपल्याला? दॅट इम्प्लाइज tan इनवर्स ऑफ tan मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. सो हे कॉमन स्टेटमेंट आहे, त्याला इक्वेशन 1 म्हणू आपण. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a. आपल्याला ऑलमोस्ट तिथे मिळालेलं आहे स्टेटमेंट. फक्त अल्फा प्लस बीटा कुठल्या इंटरवल मध्ये असतील तर कुठलं स्टेटमेंट फॉलो करेल, हे स्टेटमेंट करेल का आणखीन हे पाय प्लस tan इनवर्सचं करेल, ते फक्त आता आपल्याला बघायचं. इन जनरल आपण काय म्हणू शकतो? अल्फा प्लस बीटा इफ lie in between 0 to π या इंटरवल मधले या दोघांची ऍडिशन असेल, then alpha plus beta can be written as tan inverse of x plus y upon 1 minus xy. ला इक्वेशन 1 म्हणून हे कॉमन स्टेटमेंट झालं. आता आपण ही दोन स्टेटमेंट प्रूव्ह करणार आहोत. या दोन RHS आपल्याला इथे प्रूव्ह करायचे. तर कंडिशन घेणार आपण. इफ xy लेस दॅन 1 असेल तर काय स्टेटमेंट होईल? बघितलं तर सेम स्टेटमेंट. xy लेस दॅन 1 असेल तर हेच स्टेटमेंट येणार आहे, प्रूव्ह होणार आहे. पण ते कसं प्रूव्ह होतं वगैरे ते बघूया. सो आपल्याला इक्वेशन 1 मिळालं ते कुठेतरी लिहून ठेवूया की आपल्याला ते लागणार आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. आता कंडिशन अप्लाय करूया. फर्स्ट कंडिशन घेऊया. इफ xy लेस दॅन 1 असेल तर, xy लेस दॅन नाही, प्रॉडक्ट लेस दॅन 1 आहे, पण x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 दिलेलंच आहे. बट x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0. सो x प्लस y करायचं आलं तर x प्लस y पण काय असलं पाहिजे? ग्रेटर दॅन 0 असलं. दोन पॉझिटिव्ह नंबरची ऍडिशन काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. x प्लस y ग्रेटर दॅन 0 आणि xy लेस दॅन 1 आहे, बट xy लेस दॅन 1 आहे. सो हा xy तर इकडे नेला तर आपण हे करूया की
या स्टेटमेंटच्या इथे असं लिहूया x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 दॅट इम्प्लाइज xy ग्रेटर दॅन 0 आणि xy लेस दॅन 1 दॅट इम्प्लाइज 1 मायनस xy हा xy इकडे नेला मायनस करून की इथे 0 राहणार ग्रेटर दॅन 0. सो 1 मायनस xy ग्रेटर दॅन 0 x प्लस y ग्रेटर दॅन 0. तर ही जी टर्म x प्लस y आणि 1 मायनस xy या दोन्ही टर्म मधलं काय येणार आहे की x प्लस y पण आणि दोन्ही टर्म ह्या ग्रेटर दॅन 0 आल्या म्हणजे हा सगळा ब्रॅकेट काय असला पाहिजे तर ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही व्हॅल्यू सगळी काय असली पाहिजे ग्रेटर दॅन 0 दॅट इम्प्लाइज x प्लस y अपॉन 1 मायनस xy मस्ट बी ग्रेटर दॅन. तिथे काय होतं की tan ऑफ अल्फा प्लस बीटा ना मग त्याच्यावर जर tan इनवर्स ऑपरेट करून याल हे इक्वेशन 1 च्या आधीचं स्टेटमेंट काय होतं की tan ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू x प्लस y अपॉन 1 मायनस xy ही व्हॅल्यू होती. मग त्यातली x प्लस y अपॉन 1 मायनस xy म्हणजे RHS जी आहे त्या स्टेटमेंटची ती ग्रेटर दॅन 0 आहे. म्हटल्यावर LHS पण स्टेटमेंट जर तुम्ही आठवलं तर राईट साइड x प्लस y अपॉन 1 मायनस xy ग्रेटर दॅन 0 असेल तर लेफ्ट साइड पण ग्रेटर दॅन 0 पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज tan ऑफ अल्फा प्लस बीटा ग्रेटर दॅन 0. आता tan ऑपरेट केलं एखाद्या नंबरवर आणि ते ग्रेटर दॅन 0 आलं तर प्रिन्सिपल डोमेन त्याचा काय असला पाहिजे की tan ऑपरेटेड ऑन अल्फा प्लस बीटा म्हणजे 0 टू पाय बाय 2 कारण अल्फा प्लस बीटा आता हे एवढ्याच सेक्शन मध्ये येणार 0 टू पाय बाय 2. आधी आपण कॉमन स्टेटमेंट जेव्हा घेतलं तो सगळा भाग पण लक्षात घ्या की त्या कॉमन स्टेटमेंट मध्ये असं लिहिलं होतं की 0 टू पाय मध्ये अल्फा प्लस बीटा ही टोटल व्हॅल्यू येणार आहे. पण पर्टिक्युलरली एक्स वाय लेस दॅन 1 ह्या कंडिशनसाठी काय मिळतंय की अल्फा प्लस बीटा लाय इन बिटवीन 0 टू पाय बाय 2 कारण जो रेंज सेट आहे tan इनवर्स ऑपरेट करायला जो रेंज सेट आहे तो -पाय बाय 2 टू पाय बाय 2 असा असला पाहिजे. एक्सिड नाही होतं प्रिन्सिपल जो रेंज आहे सेट तो -पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे त्याच्यापेक्षाही लहान असा सेट आलाय त्याच्यापेक्षाही स्मॉल सेट आलाय 0 टू पाय बाय 2 ज्याच्यात अल्फा प्लस बीटा लाय होणार आहे बिकॉज tan ऑफ अल्फा प्लस बीटा ग्रेटर दॅन 0 दॅट इम्प्लाइज 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा प्लस बीटा लेस दॅन पाय बाय 2. सो हा 0 टू पाय बाय 2 मध्ये आलाय पण ह्या 0 टू पाय बाय 2 मध्ये आहे म्हणजे आपण त्याला -पाय बाय 2 टू पाय बाय 2 मध्ये आहे असं म्हणू शकतो ना कारण मोठा इंटरवल आहे मोठ्या इंटरवल मध्ये आहे असं म्हणू शकता तुम्ही जेव्हा तो लहान इंटरवल मध्ये परफेक्टली आहे तिथे कारण सगळ्या व्हॅल्यूज ह्याच इंटरवल मध्ये त्यामुळे हा इंटरवल म्हणा किंवा हा इंटरवल म्हणा त्या व्हॅल्यू त्या इंटरवलच्या पेक्षा एक्सीड होणार नाहीये. सो दॅट इम्प्लाइज वी कॅन राइट -पाय बाय 2 लेस दॅन अल्फा प्लस बीटा लेस दॅन पाय बाय 2 कारण -पाय बाय 2 टू पाय बाय 2 ह्या रेंज मध्ये असतील तरच tan इनवर्स हा कन्सेप्ट घेता येईल कारण tan इनवर्सच्या व्हॅल्यूज कुठे जाणार आहेत प्रिन्सिपल रेंज काय आपली -पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे. त्यामुळे ही कंडिशन xy लेस दॅन 1 जेव्हा घेतो तेव्हा अल्फा प्लस बीटा हे -पाय बाय 2 टू पाय बाय 2 ह्या रेंज मध्ये आपल्याला तिथे एक्झिस्ट होत आहे. म्हणून आपण हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंट यूज करून ह्याच्यावर tan इनवर्स वगैरे ऑपरेट करू शकतो किंवा त्यासाठी tan इनवर्स इथे लिहू शकतो. सो दॅट इम्प्लाइज देअरफॉर फॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan इनवर्स of x plus y upon 1 minus xy which is that implies alpha means tan inverse x and beta means tan inverse y is equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy for xy less than 1 ह्या कंडिशन साठी हे सगळं काय करायला लागलं हे स्टेटमेंट आधीच प्रूव्ह झालं होतं तसं म्हटलं तर इक्वेशन 1 हे तेच स्टेटमेंट आहे अल्फा प्लस बीटा मीन्स tan इनवर्स x tan इनवर्स y घेतलं तर ते स्टेटमेंट येणार पण आपल्याला कन्फर्म पाहिजे की -पाय बाय 2 टू पाय बाय 2 ह्या रेंज मध्येच ते अल्फा बीटा आणि त्यांची ऍडिशन वगैरे ती सगळी लाय झाली पाहिजे. ती तशी लाय झाल्यानंतर आपण कन्फर्मली म्हटलं की tan इनवर्स हे फंक्शन आपण कुठेही ऑपरेट करू शकतो या कुठेही यूज करू शकतो बिकॉज अल्फा प्लस बीटा lie in between -पाय बाय 2 टू पाय -पाय बाय 2 टू पाय बाय 2 ही त्याची प्रिन्सिपल रेंज आहे ना tan इनवर्स फंक्शनची. त्यामुळे हे इन जनरल स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलं होतं फर्स्ट कॉमन त्याच्यावरून ह्या कंडिशनसाठी हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं कारण हे सगळं पॉझिटिव्ह झालं हा RHS पॉझिटिव्ह झाली आणि ते सगळं आलं आपल्याला ही पॉझिटिव्ह झाली त्यामुळे आपल्याला हे मिळालं की अल्फा प्लस बीटा ह्याच इंटरवल मध्ये येतं म्हणून आपण हे स्टेटमेंट ट्रू आहे असं आपण इथे म्हणू शकतो. पण आता हेच स्टेटमेंट यूज करायचं आहे आणि ही जर कंडिशन घेतली xy ग्रेटर दॅन 1 तर मग कशा पद्धतीने ह्याची RHS येईल ते आपल्याला आता बघायचं. नाउ
सेकंड स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे, कंडिशन काय घ्यायची, एक्स वाय ग्रेटर दॅन 1. सो हे स्टेटमेंट आहे त्याच्या आधीच आहे. आता हे जे कॉमन आपण आधी प्रूव्ह केलं होतं ते इथे जागा नसल्यामुळे आपल्याला ते तसंच ठेवून देता येत नाही, पण ते जे सगळं कॉमन जे प्रूव्ह केलं होतं टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा, त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा लाईन बिटवीन 0 to पाय, हे सगळे इंटरवल वगैरे डिसाईड केले, तर ते सगळं कॉमन जे आहे ते आपल्याला इथे परत सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह करताना पण सगळ्या ती स्टेटमेंट रेफर करावी लागणार आहे. सो गिव्हन दॅट एक्स वाय ग्रेटर दॅन 1, एक्स वाय प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 1 मीन्स 1 मायनस एक्स वाय काय होणार, लेस दॅन 0 होणार ना, म्हणजे निगेटिव्ह होणार. दॅट इम्प्लाइज 1 मायनस, कारण 1 मायनस एक्स वाय इथे आलं की हा ग्रेटर दॅन, हा 0 आहे ना, इथे 0 राहील. 0 ग्रेटर दॅन 1 मायनस एक्स वाय मीन्स 1 मायनस एक्स वाय लेस दॅन 0, म्हणजे हा जो नंबर आहे तो काय होणार आहे, निगेटिव्ह होईल. बट गिव्हन दॅट एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0, हे दोन्ही ग्रेटर दॅन 0 असल्यामुळे एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळे एक टर्म ग्रेटर दॅन 0, एक टर्म लेस दॅन 0 असेल तर अर्थातच त्याची डिव्हिजन काय होणार आहे, लेस दॅन 0 आहे. त्यामुळे जी काय RHS आहे दॅट इम्प्लाइज एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय काय आली, लेस दॅन 0. बट एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय हे कशाचं हे स्टेटमेंटची LHS काय होती, या स्टेटमेंटच्या आधीचा भाग तो काय होता, टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा. एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल टू काय होतं, टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा. सो आपल्याला टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा निगेटिव्ह मिळाली. सो टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा लेस दॅन 0. हे लेस दॅन 0 का झालं, कारण ही कंडिशन आपण अप्लाय केली, ही कंडिशन अप्लाय केल्यामुळे हे सगळं आलं. आणि टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा लेस दॅन 0. आता कॉमन जे सगळं आपण प्रूव्ह केलं होतं त्याच्यात अल्फा प्लस बीटा ही ॲडिशन कुठल्या इंटरवल मधली होती, तर 0 to पाय ह्या इंटरवल मध्ये ती ॲडिशन होती. त्यातला निगेटिव्ह भाग कुठल्या इंटरवलच्या पार्टमध्ये येतो, तर बघितलं तर 0 to पाय बाय 2 पर्यंत सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच येतात, टॅनच्या कुठलीही निगेटिव्ह येत नाही. आणि पाय बाय 2 to पाय जर कन्सिडर केलं तर एव्हरी म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज काय येतात, ह्या निगेटिव्ह येत आहेत टॅनच्या, कारण टॅन ऑपरेट केल्यानंतर ह्या वायच्या व्हॅल्यू सगळ्या काय इथे निगेटिव्ह आहेत. सो पाय बाय 2 to पाय ह्या इंटरवलमध्ये ऑल व्हॅल्यूज आर निगेटिव्ह. आणि टॅन ऑपरेटेड ऑन अल्फा प्लस बीटा लेस दॅन 0 म्हटलं, ज्याच्या व्हॅल्यूज लेस दॅन 0 येतात टॅन ऑपरेट केल्यावर, हा इंटरवल कुठला असतात, जनरल आर ही रिअल लाईन आहे, पण आपल्याला जनरल आर रिअल लाईन घ्यायची नाही, कारण आपण कॉमन जिथे प्रूव्ह केलं होतं, कॉमन जसं सगळं स्टेटमेंट केलं होतं त्याच्यात आपल्याला मिळालं होतं की अल्फा प्लस बीटा लाय इन बिटवीन 0 to पाय, म्हणजे आयदर ती ह्या हाफ इंटरवलमध्ये असेल किंवा ह्या हाफ इंटरवलमध्ये असेल. म्हणताना त्याचा मोठा इंटरवल तुम्ही म्हणू शकता, पण रिस्ट्रिक्टेड काय की 0 to पाय ह्या इंटरवलमध्ये ॲडिशन आहे. सो फर्स्ट आपण जेव्हा स्टेटमेंट प्रूव्ह केलं तेव्हा ती सगळी ॲडिशन पॉझिटिव्ह आली, त्यामुळे ती ह्या इंटरवलमध्ये गेली. आता ह्या स्टेटमेंटच्या कंडिशनमध्ये काय होतंय, ती सगळी ॲडिशन निगेटिव्ह होती वगैरे, त्यामुळे टॅन ऑपरेटेड दिस ह्या अँगलवर काय होतोय, निगेटिव्ह होतोय. मग तो अल्फा प्लस बीटा कुठे असणार आहे, पाय बाय 2 to पाय या इंटरवलमध्येच असेल तरच तो टॅन निगेटिव्ह व्हॅल्यू देईल. सो दॅट इम्प्लाइज 0 पाय बाय 2 to पाय येणार, पाय बाय 2 लेस दॅन अल्फा प्लस बीटा लेस दॅन और इक्वल टू पाय. आता लेस दॅन कुठे लिहायचं, लेस दॅन और इक्वल टू कुठे लिहायचं, आता म्हटलं तसं की ग्राफ बघितल्यावर लगेच लक्षात येतं. पाय बाय 2 ला इथे इन्फिनिटीला व्हॅल्यू जाते, त्यामुळे पाय बाय 2 पॉईंट आपल्याला नाही यूज करता येत नाही. सो पाय बाय 2 इथे ओपन इंटरवल येईल, अल्फा प्लस बीटा क्लोज इंटरवल पाय, कारण पायला व्हॅल्यू 0च होते ना, 0 आपण इन्क्लूड करू शकतो. सो पायला तिथे काय होणार आहे, क्लोज इंटरवल आहे, इथे ओपन इथे क्लोज इंटरवल. सो ह्या दोन व्हॅल्यूज मध्येच कुठेतरी अल्फा प्लस बीटा असणार आहे. आता आपल्याला हे स्टेटमेंट येत आहे असं प्रूव्ह करायचं, त्यामुळे इथे पाय वगैरे कुठेतरी RHS मध्ये दिसतो. सो अल्फा प्लस बीटाचं टॅन ऑपरेट केलं की काय होतं, किंवा हे सगळं आपल्याला स्टेटमेंट आपल्याकडे आहे. आता आपण हे अल्फा प्लस बीटाचे पाय इंट्रोड्यूस करूया. पण सगळ्यात जर पाय मायनस केला तर काय इंटरवल येतो, आणि तो इंटरवल व्हॅलिड आहे का हे पण बघायला लागेल. कारण रेंज सेट काय आहे, इन्व्हर्स फंक्शन टॅन ऑपरेट केलं तर रेंज सेट काय आहे त्याची -π/2 to +π/2 ओपन इंटरवल. हे आधीच 1-2-3 व्हिडिओज पूर्वी आपण ते ग्राफ वगैरे घेतले होते, आणि इन्व्हर्स फंक्शनचे डोमेन काय, इन्व्हर्स फंक्शनचे रेंज सेट काय, ते व्हिडिओज बघा म्हणजे लक्षात येईल. सो रेंज सेट काय -π/2 to π/2, त्यामुळे त्याला एक्सीड करून चालणार नाही. म्हणून पाय मायनस करून बघूया, त्याला एक्सीड झालं तर आपल्याला ते घेता येणार नाही, पण बघूया काय होतं. तर सपोज ह्या इंटरवलला पाय मायनस केला सगळीकडे, तर काय होणार, π/2 -π लेस दॅन अल्फा प्लस बीटा -π लेस दॅन और इक्वल टू पाय -π. सो याची काय व्हॅल्यू झाली, दॅट इम्प्लाइज π/2 -π म्हणजे -π/2 ना, हाफ -1 मीन्स -हाफ ना. सो -1 -π/2
लेस दॅन अल्फा प्लस बीटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय मायनस पाय मीन्स 0. म्हणजे अल्फा प्लस सॉरी मायनस पाय मायनस पाय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सो अल्फा प्लस बीटा मायनस पाय हा सगळा अँगल म्हणून किंवा हा सगळा एक नंबर घेतला तर हा नंबर कुठे लाई होणार आहे मायनस पाय बाय 2 टू 0. म्हणजे हा कुठला इंटरवल आला मायनस पाय बाय 2 टू 0 हा इंटरवल. आता मायनस पाय बाय 2 टू 0 हा त्या रेंज सेट मध्ये अवेलेबल आहे का ते चेक करायला लागेल. टॅन इनव्हर्स ची रेंज काय आहे तर मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 ती टॅन इनव्हर्स ची प्रिन्सिपल रेंज काय आहे ती आपण बघितली होती. सो ती आहे तर त्याच्यातही बसतंय. सो मायनस पाय बाय 2 टू 0 ह्या रेंज मध्ये आता हे अल्फा प्लस बीटा मायनस पाय हा सगळा जो काही नंबर असेल तो इथे लाय होणार आहे. आता याच्यावर जर टॅन ऑपरेट केलं तर काय व्हॅल्यू होते आणि ती कशाला इक्वेट होते आणि त्यावरून हे स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का हे आपण चेक करूया. सो मायनस पाय बाय 2 टू या रेंज मध्ये आहे त्यामुळे आपल्याला अल्फा प्लस बीटा मायनस पाय याच्यावर टॅन ऑपरेट करता येईल टॅन इनव्हर्स ऑपरेट करता येईल. ते सगळं चालणार आहे कारण ते इकडे गेलं नाही एक्सिड केलं नाही त्याने त्यामुळे ते आपण घेऊ शकतो. सो आपण आता टॅन ऑफ हा अँगल येतो काय येतो तो बघूया. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पाय. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा काय होतो त्याची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती. आता टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पाय ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. पाय मायनस थीटा टॅन ऑफ पाय मायनस थीटाचे वगैरे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे पण इथे अल्फा प्लस बीटा मायनस पाय तर ह्याला प्लस आणि या दोघांना जर मायनस असं करायचं आलं तर आपल्याला मायनस साइन कॉमन घ्यायला लागेल. सो विच इज इक्वल टू टॅन ऑफ मायनस साइन कॉमन घेऊया म्हणजे होईल ते पाय मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे पाय मायनस थीटा आपण म्हणतो ना तसं. सो हे मायनस साइन पण टॅन ऑफ मायनस थीटा म्हणजे टॅन ऑफ मायनस अँड अँगल असेल तर हे मायनस साइन आपण बाहेर आणू शकतो. सो विच इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ पाय मायनस अल्फा प्लस बीटा. आता हे झालं टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पायची व्हॅल्यू काय आहे ते आपण चेक करतोय. सो आपण थोडंसं आधीचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण रेफर करतोय. सो टॅन ऑफ पाय पण टॅन पाय मायनस थीटा हा थीटा सपोज घेतला टॅन ऑफ पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय असते मायनस टॅन थीटा. सो विच इज इक्वल टू मायनस हे साइन आहेच परत अजून एक मायनस येणार कारण मायनस टॅन थीटा ना. सो मायनस टॅन थीटा थीटा मीन्स अल्फा प्लस बीटा. त्यामुळे फॉर्म्युले कधी कुठले लागतील सांगता येत नाही त्यामुळे सगळे पाठच करून ठेवायचे ते. आता आपल्याला इथे कळलं की पाय मायनसचे आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत म्हणून आपण पाय मायनस मध्ये कारण इथे मायनस साइन होतं आणि ह्याला प्लस होतं ते नाही चालणार म्हणून मायनस साइन कॉमन घेतलं. ते बाहेर काढता येतं कारण टॅनची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. त्याच्यानंतर पाय मायनस थीटा मीन्स मायनस ऑफ टॅन थीटा हे माहिती पण मायनस मायनस प्लस दिलं. सो विच इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आलं की टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा फॉर जी कंडिशन घेतली ना आपण एक्स वाय ग्रेटर दॅन 1 वगैरे त्यासाठी. सो आपण टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पायला टॅन अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू आहे हे इक्वेशन मध्ये त्याच्या आधीचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यात आपल्याला टॅन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती ती व्हॅल्यू आपण इथे अप्लाय करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज इक्वल टू काय आहे टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचं कॉमन जे प्रूफ केलंय आपण त्याच्यात त्याची व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू आरएचएस दिलेली ती आहे x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स. तर आपल्याला हे मिळालं. आता दोन्ही ठिकाणी जर टॅन इनव्हर्स ऑपरेट केलं तर पॉसिबल आहे कारण टॅन इनव्हर्स ऑपरेट करू शकतो की नाही यासाठी अल्फा बीटा किंवा अल्फा बीटा मायनस पाय हे अँगल कुठे आहेत कुठल्या इंटरवल मध्ये आहेत ते सगळं आपण आधी चेक करून घेतलंय. सो आपल्याला कळलंय की मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 ह्या इंटरवल मध्येच आहेत त्यामुळे आपण त्याच्यावर टॅन इनव्हर्स ऑपरेट करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज ऑपरेटिंग टॅन इनव्हर्स इज टॅन इनव्हर्स ऑफ टॅन अल्फा प्लस बीटा मायनस पाय ही स्किप केली तरी चालेल. स्टेप टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. टॅन आणि टॅन केलं दॅट इम्प्लाइज अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज इक्वल टू tan inverse of this x plus y upon 1 minus x. आता हा पाय तिकडे नेला किंवा that implies alpha plus beta is equal to pi plus tan inverse of x plus y upon 1 minus x.
आणि अर्थातच लास्ट स्टेप काय, अल्फा मीन्स होतं टॅन इनवर्स एक्स, बीटा मीन्स टॅन इनवर्स वाय. सो लेफ्ट साइड टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स. कुठल्या कंडिशनसाठी, एक्स वाय ग्रेटर दॅन 1. त्यामुळे ते लेस दॅन 0 इंटरवल चेंज झाला, त्या इंटरवलमध्ये आहे ना चेक केलं आणि मग हे स्टेटमेंट आपण इथे असं प्रूव्ह केलं. सो हे दोन फॉर्म्युलासारखे तुम्ही लक्षात ठेवा, ही दोन स्टेटमेंट्स, आणि हे त्याचं प्रूफ होतं. आता आपण हे पुढचं मायनससाठी काय आहे, ते मायनससाठी कॉमनच आहे, एकच स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट आपण इथे प्रूव्ह करायला. नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट, त्यासाठी पुन्हा आपण असंच अल्फा बीटा कन्सिडर करूया आणि हे स्टेटमेंट डायरेक्ट प्रूव्ह होतं का चेक करूया. सो सपोज टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू अल्फा अँड टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू बीटा. हे अल्फा बीटा किंवा अल्फा मायनस बीटा वगैरे त्या इंटरवलमध्ये येतात की नाही ते चेक करायला लागेल. त्या इंटरवलमध्ये आले की हे स्टेटमेंट प्रूव्ह करणं एकदम सिंपल आहे, कारण हे टॅन इनवर्स इज इक्वल टू अल्फा हे कन्सिडर केलं, अल्फा मायनस बीटा घेतलं की जो मायनसचा ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे तो अप्लाय केला ते होणार आहे स्टेटमेंट. पण तो इंटरवल येतोय की नाही ते आधी इम्पॉर्टंट आहे. सो टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू अल्फा, टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू बीटा असं आपण म्हटलंय. दॅट इम्प्लाइज टॅन जर ह्याच्यावर ऑपरेट करायचं आलं तर येणार एक्स इज इक्वल टू टॅन अल्फा अँड हिअर वाय इज इक्वल टू काय येणार टॅन बीटा. आता एक्स आणि वाय दोन्ही ग्रेटर दॅन 0 आहेत, त्यामुळे अर्थातच टॅन अल्फा अँड टॅन बीटा हे सुद्धा कसे असले पाहिजेत, ग्रेटर दॅन 0 असले पाहिजेत. सो हे टॅन अल्फा आणि टॅन बीटा ग्रेटर दॅन 0 कोणत्या इंटरवलमध्ये येतात, तर 0 to π/2. सो अल्फा पण 0 to π/2, बीटा पण 0 to π/2 हे दोन्ही इंटरवलमध्ये असले पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन π/2 या इंटरवलमध्ये अल्फा असला पाहिजे, अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू बीटा लेस दॅन π/2. आता आपल्याला अल्फा मायनस बीटा घ्यायचे, कारण अल्फा इज इक्वल टू दिस, बीटा इज इक्वल टू दिस. सो अल्फा मायनस बीटा कन्सिडर करायचे, म्हणजे मायनस बीटा काय कुठे लाय होईल तो पण आपल्याला चेक करायला लागेल. तो या रेंज सेटमध्येच यायला हवा, -π/2 टू +π/2 ह्याच्यातच यायला हवा. सो आपण बीटा जर 0 to π/2 मध्ये असेल तर मायनस बीटा म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं असतं. पण मायनसने मल्टिप्लाय केल्यावर ही टर्म सगळ्यात दिस टर्म विल बी लेस दॅन दिस अँड दिस टर्म विल बी लेस दॅन दिस असं येणार, ते डायरेक्शन त्याची चेंज होईल. सो दॅट इम्प्लाइज मायनस बीटा साठी काय येणार इंटरवल, तर मायनस बीटा इज ग्रेटर दॅन इक्वल टू -π/2. कारण या सगळ्याला मायनस मायनस साईन दिलं की डायरेक्शन चेंज होईल. -π/2 लेस दॅन मायनस बीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 0. 0ला काय प्लस मायनस काय. सो -π/2 लेस दॅन मायनस बीटा लेस दॅन 0. आता आपल्याला कन्सिडर करायचे अल्फा मायनस बीटा कन्सिडर करायचे, त्यामुळे ते अल्फा मायनस बीटा कुठल्या इंटरवलमध्ये येतात ते आधी चेक करावं लागेल. सो अल्फा येतो 0 to π/2 अँड मायनस बीटा येतो -π/2 टू 0. तर ह्या दोघांची ॲडिशन केली तर काय होईल, सो दॅट इम्प्लाइज -π/2 ने स्टार्ट होईल, -π/2 लेस दॅन अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस दिस प्लस मीन्स मायनस साईन मायनस बीटा लेस दॅन π/2. कारण आपण ही रेंज बघितली तर -π/2 ने स्टार्ट होते व्हॅल्यू, तिथे मायनस बीटा आहे, 0 0 वरनं π/2 पर्यंत जाते. सो ह्या दोघांची ॲडिशन जी काय ते -π/2 टू +π/2 ह्या इंटरवलच्या बाहेर, ह्या इंटरवलला एक्सीड करणारी कधीही राहणार नाही. सो आपल्याला व्हॅलिड इंटरवल पण मिळालेला आहे की -π/2 टू +π/2 मध्येच अल्फा मायनस बीटा हे लाय होत आहे. त्यामुळे याच्यावर आपण डायरेक्ट टॅन इनवर्स टॅन वगैरे सगळे ऑपरेट करू शकतो आणि मग काय व्हॅल्यू येते ती आपण चेक करूया. सो त्यामुळे इथे सगळ्याला कॉमन स्टेटमेंट आहे, कारण अल्फा मायनस बीटा डायरेक्टली -π/2 टू π/2 ह्याच रेंजमध्ये आलेलं आहे. सो आपण मायनसचा टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. सो टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा, टॅन अल्फा प्लस टॅन अल्फा मायनस टॅन मायनस आहे ना आता, अपॉन 1 प्लस टॅन अल्फा टॅन बीटा. आणि आता आपण कन्फर्म केलं की अल्फा मायनस बीटा हा कशात आहे -π/2 टू π/2 मध्ये, त्यामुळे आपण कधी आपण टॅन इनवर्स हे फंक्शन त्याच्यावर ऑपरेट करू शकतो. सो टॅन अल्फा टॅन बीटाच्या व्हॅल्यूज आहेतच इथे एक्स आणि वाय वगैरे, तर त्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट केल्या. आता काय होणार, दॅट इम्प्लाइज एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, आणि इथे आलं टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा
आता अर्थातच आपल्याला दोन्ही ठिकाणी टॅन इन्व्हर्स ऑपरेट करायचं आहे. टॅन इन्व्हर्स ऑपरेट करण्याच्या आधी आपण कन्फर्म केलं की हा अल्फा मायनस बीटा मायनस π/2 टू π/2 मध्ये आहे. आता आपण टॅन इन्व्हर्स ऑपरेट करूया. इट इज व्हॅलिड. So that implies tan inverse ऑपरेट केले की राहणार अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू tan inverse ऑफ x minus 1 upon 1 plus x1. So alpha minus beta means काय तर tan inverse x minus tan inverse y is equal to this tan inverse of x minus y upon 1 plus x plus. Okay, one more formula. tan inverse of x minus tan inverse of y is equal to this. अजून एक फॉर्म्युला आला, अजून एक प्रॉपर्टी आली. आता त्याच्यात चेक करायचं असेल तर x ग्रेटर दॅन y, कारण x अँड y दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. आता इथे कंडिशन अशा नाही आहेत की हे कॉमन स्टेटमेंट आहे, पण अजून कंडिशन चेक करायची असेल आपण चेक करू शकतो. एकदा x ग्रेटर दॅन y आणि x लेस दॅन y म्हणजे काही चेंज होत नाही ना स्टेटमेंट वगैरे, ते आपण चेक करू शकतो इथे. सपोज x ग्रेटर दॅन y असेल, सपोज x ग्रेटर दॅन y असेल. x ग्रेटर दॅन y झालं की हा जो सगळा न्यूमरेटर आहे तो ग्रेटर दॅन 0 होईल ना, कारण x मायनस y, x मोठा आला ना, x ग्रेटर दॅन y मीन्स x मायनस y ग्रेटर दॅन 0. सो दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्हच येणार आहे कारण x अँड y पॉझिटिव्ह आहेत ना. सो दॅट इम्प्लाइज x मायनस y अपॉन 1 प्लस xy ग्रेटर दॅन 0 आला. हे ग्रेटर दॅन 0 आलं मीन्स हे पण पॉझिटिव्ह आलं पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा ग्रेटर दॅन 0 आलं. मग टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा ग्रेटर दॅन 0 असेल तर कुठल्या इंटरवलमध्ये जाईल? 0 टू π/2 मध्ये जाईल. दॅट इम्प्लाइज 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा मायनस बीटा लेस दॅन, हे फक्त आपण कन्फर्म करतो की हे सगळ्याला कॉमनच स्टेटमेंट आहे π/2. त्यामुळे हा पण व्हॅलिड इंटरवल आहे. 0 टू π/2 मध्ये गेला अल्फा प्लस बीटा, दॅट इज ओके. आता जर x लेस दॅन 0 असेल तर काय होतं बघू आपण. इफ x लेस दॅन y असेल, इफ x लेस दॅन y असेल तर काय होणार, तर x मायनस y अपॉन 1 प्लस xy हे सगळं स्टेटमेंट काय होणार, लेस दॅन 0 होणार. बिकॉज x लेस दॅन y मीन्स x मायनस y लेस दॅन 0, 1 निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह म्हणजे सगळं काय होणार, लेस दॅन 0 निगेटिव्ह होणार. मग हे निगेटिव्ह असेल तर दॅट इम्प्लाइज टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू हे असं आपण म्हणतो ना. सो दिस ऑल्सो निगेटिव्ह, हे निगेटिव्ह. मग टॅन ऑपरेटेड ऑन अल्फा मायनस बीटा निगेटिव्ह कुठे व्हॅल्यूज देतात तर इथे π/2 सॉरी मायनस π/2 टू 0. सो दॅट इम्प्लाइज मायनस π/2 लेस दॅन अल्फा मायनस बीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सो x ग्रेटर दॅन y असेल तर ह्या इंटरवलमध्ये व्हॅल्यूज येतात, x लेस दॅन y असेल तर ह्या इंटरवलमध्ये येतात. सो इन जनरल काय आहे की मायनस π/2 ने स्टार्ट होत आहे इंटरवल आणि प्लस π/2 ला एंड होतोय. सो इन जनरल हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असतं. कुठल्या इंटरवलसाठी, मायनस π/2 टू π/2 अल्फा मायनस बीटा हे त्या इंटरवलमध्ये असतील तर हे स्टेटमेंट ट्रू होतं. सो अशी दोन्ही स्टेटमेंट्स आपण इथे प्रूव्ह केलेली आहेत. आधीच्या व्हिडिओजमध्ये काही प्रॉपर्टीज घेतल्या होत्या आणि या व्हिडिओजमध्ये आपण आता काही प्रॉपर्टीज घेतल्या. त्यानंतर आपण काही अशी टॅन इन्व्हर्सवरची काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओजपासून बघणार आहोत. पण ह्या 2 व्हिडिओजमध्ये ज्या प्रॉपर्टीज सांगितल्या त्या सगळ्या नीट लक्षात ठेवा, पाठ करा त्या सगळ्या प्रॉपर्टीज. कारण जसं आधी टॅन, साईन थिटा, कॉस थिटाच्या वगैरे प्रॉपर्टीज होत्या, कॉस ऑफ पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा वगैरे, त्यासुद्धा तुमच्या आत्तापर्यंत पाठ झाल्या असतील. कारण त्या कधीही कुठेही एक्झाम्पल सॉल्व करताना किंवा नेक्स्ट थिअरम प्रूव्ह करताना कधीही लागू शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज नीट पाठच करून ठेवायच्या. आणि ह्या पर्टिक्युलरली 2 सेट प्रॉपर्टीजसाठी आपण ह्या प्रूव्ह पण इथे केले.